हैं सीएसटी स्टेशन पे। आप देख सकते हैं कि ये सीएसटी स्टेशन है और यहाँ पे जो है चारों तरफ आप देख सकते हैं कि पूरी तरह से मराठा जो है वो एकत्रित हुए हैं। उनका साफ यही कहना है कि इस बार जो है कुछ भी हो जाए, हम जो है ये वीटी जो आजाद मैदान में मोर्चा के लिए आए हैं, हम मोर्चा में ही शामिल होंगे। क्या कहना चाहेंगे, किस तरह से जो है आपकी मैडम, ये मराठी जन आक्रोश मोर्चा है, इसलिए मैं सर्वप्रथम मराठी में बोलूंगा। मराठी लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। या ठिकाणी मराठा योद्धा, संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई जाम झालेला आहे। मुंबईचा इतिहास होता की मुंबई कधीच थांबली जात नाही, परंतु या ठिकाणी मराठी बांधवांनी मुंबई थांबवलेला आहे, हा इतिहास आहे। मुंबईच्या हजारो चौकामध्ये तुम्ही जाऊन जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त मराठी बांधव दिसतील। त्यामुळे सरकार जर भानव असेल, सरकारला लाज वाटत असेल तर सरकारनं तात्काळ दखल घ्यावी। या भूमीतून मुंबईतून सांगतोय, मुंबई सुद्धा आम्ही मराठी बांधवांनीच निर्माण केलेला आहे। त्यामुळे मराठी बांधव हा समाजातला मोठा भाव आहे। तात्काळ मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, एवढी प्रामाणिक मागणी आहे। यासाठी सगळी ताणभूक विसरून पावसात भिजलेली लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे सरकारने तात्काळ आमच्या हृदयापासून ज्या वेदना आहेत त्या समजून घ्याव्या, तात्काळ जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, एवढी विनंती आहे। हम सब तुमचे किती लोक इथे आले होते, प्रमाणितपणे किती लोक? मुंबईकरांनी सुद्धा मोठं मन दाखवावं। मुंबईकर जे नेते आहेत, तमाम जे नेते आहेत सर्वपक्षीय, त्यांनी या ठिकाणी आंदोलनाला भेट द्यावी। आणि तर तुम्हाला खरं तर एक म्हणजे माझ्या भावना शब्द मला अनावर होत आहेत, परंतु मी शब्दांचं या ठिकाणी नियंत्रण ठेवून मुंबईच्या सर्व लोकांना जो सांगतोय, इथं आलेल्या आमच्या प्रत्येक बांधवांचं या ठिकाणी सन्मान कसा होईल या दृष्टीनं मुंबईकरांनी या ठिकाणी मोर्चाला सपोर्ट करावा। देखिए आपने कि किस तरह से जो है पूरे मराठा बंधु है वो पूरे महाराष्ट्र से मुंबई के आजाद मैदान में आए हुए हैं और यहाँ पे देख सकते हैं कि पुलिस की भी पूरी बंदोबस्त हुई है, क्योंकि कई हजार पुलिस जो है ये बंदोबस्त में लगे हुए हैं ताकि कोई जो है अनहोनी ना हो सके। उसी तरह मैं आपको दूसरी तरफ दिखाना